नमस्कार, मी महादेव कांबळे, संविधान जनजागृती चॅनलचे पत्रकार आणि मुख्य संपादक। आज आपण मुंबई येथील ठाणे येथे आक्रोश मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। जे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला माहीत आहे की आपले जे आंबेडकर अनुयायी आहे, जे संविधान सैनिक आहेत, सोमनाथ सूर्यवंशी यांची ज्या प्रकारे क्रूर हत्या झाली, त्या हत्याच्या निषेधार्थ फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये त्याचे पडसाद उमटलेले आहेत। आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला एक संविधानिक न्याय द्यावा या अनुषंगाने या ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक आपले आदर्श विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक पुतळा आहे, प्रतिमा आहे। आणि त्या प्रतिमेच्या खाली पायथ्याला हे आंबेडकरी अनुयायी, ठाणे जिल्ह्यातील तमाम आंबेडकरी अनुयायी, वेगवेगळ्या संघटनेतील, ती सामाजिक संघटना असेल किंवा राजकीय संघटना असेल, त्या संघटनेतील या ठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर आंबेडकर यांची प्रतिमा हातामध्ये घेऊन आणि काळ्या रिबीन आपल्या दंडाला बांधून एक जाहीर निषेध करत आहेत। आणि ताबडतोब सोमनाथ सूर्यवंशी यांना संविधानिक न्याय दिला पाहिजे। आणि जेवढे काही आरोपी आहेत, जे पोलीस आरोपी आहेत, सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, संपूर्ण देशाला माहीत आहेत, ताबडतोब त्यांना कठोर शिक्षा द्यावी। त्या हेतूने या ठिकाणी ठाण्यामध्ये या ठिकाणी एक विशाल मोर्चा, जन आक्रोश मोर्चा, आंबेडकरी अनुयायी या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संघटना याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या आहेत। आपण त्या वेगवेगळ्या भारतीय बौद्ध महासभेच्या देखील या ठिकाणी आपली ती मातृसंस्था आहे, जी डॉक्टर आंबेडकरांनी त्यांनी सुरू केली ती, त्या मातृसंस्थेच्या देखील या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित आहेत। आपण चर्चा करूया। ताई, तुमचं म्हणणं काय आहे? आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे। बरं, काही तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आरोपीला शिक्षा तर झालीच पाहिजे, अमित शहाला पण काहीतरी केलं पाहिजे, त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे। अशा प्रकारे एक आक्रोश आहे की जेवढे काही आरोपी आहेत, सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये जेवढे काही आरोपी आहेत, त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे। आणि त्याच प्रकारे अमित शहा, जे देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या पार्लमेंटमध्ये, त्यांचा देखील या ठिकाणी जाहीर निषेध होत आहे। त्यांनी देखील संपूर्ण देशाची आणि आंबेडकरी अनुयायांची माफी मागावी, असं या ठिकाणी जमलेल्या सर्व आंदोलकांचं म्हणणं आहे। दादा, तुमचं काय म्हणणं आहे याबद्दल? आमचं म्हणणं आहे की कुटुंबाला त्याला न्याय मिळावा आणि पद्धतीने अमित शहाला राजीनामा